श्रद्धानंद पेठ नागपूर स्थित असलेले श्रद्धानंद अनाथालय हे खाजगी स्वरूपाचं असून याचा बहुतेक कार्यभाग लोकांनीच दिलेल्या देणगीतनं चालवला जातो. बहुतांश मुलींच्या गरजा अशा प्रकारे भागविल्या जातात. झिरो ग्रॅव्हिटी या संस्थेनं डोनेशन स्वरूपात मिळवलेल्या जुन्या बिलॉंगिंगमधून मॉलसारखा सेटअप तयार केला, ज्याला माय शेल्टर स्टोअर असं नाव दिलं गेलं. आपल्या आवडीच्या वस्तू घेऊन मुलींनी तेथे खरेदीचा अनुभव घेतला. झिरो ग्रॅव्हिटीच्या लोकांनी दिलेल्या मदतीच्या मोबदल्यात या मुलींना सुद्धा गिव्ह अँड टेक या संकल्पनेवर त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणातून निर्मित भरीव मेहंदी, लिफाफे, फ्लावर्स, पर्सेस, क्राफ्ट, भाज्या आदी वस्तू संस्थेतील चमूना देऊन आपल्या अंगभूत गुणांनी त्यांची परतफेड केली. समाजामध्ये राहत असताना आपणालाही समाजाला काहीतरी द्यावं ही भावना येथील मुलीमध्ये जागृत करण्याच्या उद्देशानं या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. 5 एप्रिलला झालेल्या या कार्यक्रमात बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली. डॉक्टर श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही हे रन करतो. आज आम्ही इथे श्रद्धानंद अनाथालयामध्ये माय शेल्टर स्टोअर नावाचं एक इनिशिएटिव्ह आमचं आहे, ते आज आम्ही इथे सेट केलेलं आहे. हे एक इनिशिएटिव्ह असं आहे की जे पण लोक आपले जुने कपडे, जुने बिलॉंगिंग आम्हाला डोनेट करतात, ते आम्ही सहज असं न देता एका शॉपिंग एक्सपिरियन्सच्या स्टाईलनी इथे डिस्प्ले केलेलं आहे. आणि एक शॉपिंग एक्सपिरियन्स इथल्या पण मुलांना, वेगवेगळ्या अनाथालय, वेगवेगळ्या महिलांचे वसतिगृह, इथल्या महिलांना, तिथल्या लोकांना एक डिग्निफाईड वेनी ते सगळं एक शॉपिंग एक्सपिरियन्सच्या थ्रू घेता आलं पाहिजे, म्हणून आम्ही आलेले डोनेशन इथे एका स्टोअरच्या एक्झिबिशनच्या स्टाईलनी आम्ही इथे डिस्प्ले केलेले आहेत आणि आज इथे सगळेजण येऊन एक शॉपिंग एक्सपिरियन्स घेतील. नमस्कार, माझं नाव गीतांजली बुटी. मी श्रद्धानंद अनाथालयाची जॉईंट सेक्रेटरी. आजचा हा कार्यक्रम विशेष म्हणजे जॉईंट कोलॅबोरेशन आहे आमचं झिरो ग्रॅव्हिटी सोबत. झिरो ग्रॅव्हिटीच्या मुलांनी, व्हॉलेंटियर्सनी डोनेशन ड्राईव्ह मध्ये वेगळे वेगळे कपडे, आर्टिफिशियल ज्वेलरी असे डोनेशन मध्ये मागवून सगळं डिस्प्ले केलेलं आहे. आणि अंडर प्रिव्हिलेज मुलं, जसं श्रद्धानंद अनाथालयाचे मुलं आहे, त्यांना शॉपिंग मॉलचा एक्सपिरियन्स द्यायला. तर पण श्रद्धानंद अनाथालयाच्या मुलींनी पण एक विचार केला की आम्ही नुसतं घेण्याचं काम कशाला, आम्ही परतफेड पण करू. जसं समाजाने आम्ही काही घेतोय तर आम्ही समाजाला रिटर्न पण करू. तर ते पैशामध्ये ते रिटर्न करू नाही शकत, तर त्यांनी हे विचार केला की सगळ्या मुलांमध्ये एक सुप्त गुण लपलेला असतो. कोणी पेंटिंग मध्ये छान आहे, तर कोणी शिवण ह्याच्यामध्ये चांगलं आहे, कोणी भाज्या उगवतो, कोणी फुलवाती, लांबवाती असं बनवतो. तर असं बनवून त्यांनी प्रत्येक जण काही ना काही त्यांना रिटर्न मध्ये काही करून देत आहे. कधी कोणी हेअरस्टाईल करून देत आहे त्यांची, तर कोणी मेहंदी लावून देत आहे, तर कोणी लिफाफे बनवून देतोय. तर असं परतफेड करण्याची पण एक त्यांना संधी मिळाली आहे. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.